गेम ऑन. सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कोणाला आणलं जाईल. साई की फ्रंटलाईन षटक कोणाच्या माध्यमातून हाताळलं जाईल आपण पाहतोय. गोलंदाज नामदेव बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय. बॅट्समन जरा धावत चला, चला प्लीज जरा घाई करा. गुंतवले संघाचं इथे आगमन झालंय आणि आपण पाहतोय सन्माननीय उपाध्यक्ष विनोद दादा म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर गुंतवले संघाच्या टी शर्ट वरती आपण पाहतोय वसंत दादांचं नाव. एक असा खेळाडू की ज्यांनी संघाकरता जास्तीत जास्त वेळ दिला आणि अगदीच मात्र जी त्याची एक्झिट झाली ती एक्झिटमुळे निश्चितच सर्वांना चटका लावून देणारी गोष्ट ही आपल्याला पाहायला मिळाली. सुनील आणि संतोष ही जोडी आपण पाहतोय. दरम्यान नितीनजी म्हात्रे गोंदवले यांचं आगमनात आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू इथून मात्र लॉब केलाय. चेंडू हवेत आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर झेल सुटते. धावा पूर्ण केल्या जात आहेत. टेमगरपाडा आणि हे सरवली
वाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय ती 8 या अंकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे आणि गोलंदाज नामदेव यांच्यावरती ही जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. एक जबाबदारीचा खेळ निश्चितच जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होतो तेव्हाच मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं पुन्हा एकदा इन बॅकएंड एरियामधून चेंडू ट्रॅव्हल होईल, मिळतील धावा 4, सुरेख चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 12 या अंकावरती. फलंदाज संतोष चौकार यांच्या हॅट्रिकवरती आहे. आणि नामदेव यांचा जर आपण विचार केला तर अगदीच ज्या पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी होते, थोडीशी महागडी गोलंदाजी ठरते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. कारण की आतापर्यंत एकंदर 12 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज नामदेव यांच्यावरती जबाबदारी आहे षटक हाताळण्याची. आणि अतिशय दर्जेदार पद्धतीने इथून मात्र त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का, पण मात्र नाही. पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, सीमा पार, देखणा चौकार, सुरेख चौकार. मिळत आहेत त्या धावा 4 आणि चौकाराची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे फलंदाज संतोष याने. टाळ्यांचा आवाज डगआउटमधून आपल्याला ऐकायला मिळतोय. तो आवाज सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे कारण की पहिलं षटक हाताळण्यामागे गोलंदाजाचा इथून मात्र जो चांगला विचार केला गेला आहे आणि त्या विचारानुसार फलंदाजाने चांगली फलंदाजी आपल्या बॅटच्या माध्यमातून दाखवली. एक जमेची बाजू आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय तिकून एकंदर 16 या अंकावरती. आणि इथून मात्र झेल पकडला जातोय. विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 16 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ केलं जाते. गोलंदाज संदीप याला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जाईल. फलंदाजी करताना आपण पाहतोय फलंदाज मनोज आणि फलंदाज संतोष याने एक चांगली फलंदाजी करून आपल्या संघाच्या धावसंख्येला इथून मात्र आकार दिलाय. चला बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा, वेळ कृपया कमी खर्च करा कारण की यापूर्वी जर आपण पाहिलं तर वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. इथून मात्र चेंडू निघून चाललाय एका धावेकरता. चेंडूची फेकी केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती निश्चितच धावफलक वाढवले जाते 17 या अंकावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र पुढे सरसावत निघून चालला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फेकी जरूर झाली पण मात्र गोलंदाजाने बॅकअप प्रोटेक्शन मात्र चांगल्या रीतीने दिलं गेलं.
आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 18 या अंकावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. दरम्यान आपण पाहतोय अरविंदजी भोईर साहेब विद्यमान अध्यक्ष यांचं आगमनात आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर पॉइंटच्या क्षेत्रात निघून चाललाय चेंडू आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 2 धावा इथून मात्र जोडल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय एकंदर 21 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 2. यशवंतजी केणे साहेब भिवंडी 40+ सल्लागार त्यांचं सुद्धा आगमन होत आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. तत्पूर्वी इथून मात्र भागमभाग क्रिकेट. डोंगे आणि भावाळे या 2 संघादरम्यान यापुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप डी मधील क्वालिफाय संघ आणि ग्रुप बी मधील क्वालिफाय संघ आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 23 या अंकावरती. गोलंदाज तयार. पुढे सरसावत. इथून मात्र यशांचा वेध घेणारा चेंडू. इट्स क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 23 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. आणि अगदीच जर आपण महत्वाची परिस्थितीने जर आपण पाहिलं तर 23 या अंकावरती धावफलक जे जाऊन पोहोचलेला आहे त्यापैकी आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय.
धन्यवाद. 23 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. तर एके धावेने धावफलक 24 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. मॅचला होती सुरुवात. पुणे एकदा यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वर्ले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धावेवर समाधान मानत असताना आपण पाहतोय बॅटर एकच्या बढतीनं धावफलक 25 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. दोन षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 25. भावाले टीमचा कॅप्टन आणि डुंगे टीमचा कॅप्टन. भावाले टीमचा कॅप्टन आणि डुंगे टीमचा कॅप्टन आपण कॉम्बॉक्सच्या समोर यायचंय. तर दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा फलकावर आहेत. एकंदरीत पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली गेली. सकाळचं सत्र म्हटलं तर गोलंदाजांना पूरक ठरलं जात आहे, परंतु फलंदाजी आत्तापर्यंत चांगली राहिली आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 9 धावा आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावर. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर रतन, त्याच्या विरोधात स्ट्राईक इनला लेफ्टी बॅटर आपण पाहतोय सुनील. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू सरळ एस्ट्यावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक जाईल तिसरा तंबूच्या आश्रयाला. तर धावसंख्या आपण पाहतोय सुरुवात एकंदरीत पाहिली तर तिसऱ्या षटकाची विकेटने करत असताना गोलंदाज रतन आपण पाहतोय ज्या पद्धतीने धाबा भरपूर साऱ्या दोन षटकामध्ये बॅटरने जमा केले होते आणि ते मात्र कमबॅक करणं गरजेचं होतं. आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात पाहिली तर विकेटने करत असताना आपण पाहतोय रतन हा गोलंदाज. सुनीलला मात्र माघारी परतवलं गेलं. सलामीवाला आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलंय. प्रयत्न करावे लागतात मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही जेव्हा जेव्हा उतरताय कष्ट आणि मेहनत तुम्हाला सातत्याने करावीच लागते आणि ही मेहनत मात्र पहिल्या चेंडूवर दाखवत असताना रतनला आपण गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय. तर नवीन बॅटर आपण पाहतोय सेकंडला विकास. रतनच्या विरोधात सेकंडला सज्ज होताना यावेळेस चांगला स्ट्रोक, परंतु प्रोटेक्शन आहे डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. एका धावेकरिता फलंदाजाला संधी असू शकते. एक धाव कंप्लीट करत असताना आपण पाहतोय विकास एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 26 धावा फलकावर आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर.
भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा स्पर्धेचा तिसरा दिवस. यावेळेस एक धाव तर कंप्लीट केली, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते असती, परंतु फेकी वाईट राहिली. त्या कारणास्तव 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय. 2 धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय. 28. स्ट्राईक एंडवर पुणे एकदा प्रमोद सज्ज होताना रायटी बॅटर पिकाच्या विरोधात. या षटकातील पाहिले तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 3 धाबा खर्च केल्यात. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना बॅटरला आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच सिंगलवर मात्र समाधान मानावं लागेल. सिंगलच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचले. 29. 29 या अंकावर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. या षटकामध्ये पाहिलं तर फलंदाजांना सिंगल डबलवरच समाधान मानावं लागले. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय रतन. यावेळेस नव्या बॅटनं, परंतु प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धावावर समाधान मानावं लागेल. 1 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 30 धाबावर जाऊन पोहोचत असताना. गोलंदाज रतन या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस चेंडूला सरळ उडवलाय, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा येतो धमाका, हा येतो ब्लास्ट, हा येतो षटकार. 6 धाबा. षटकाराच्या बढतीनं धावफलक भरारी घेत असताना आपण पाहतोय 36 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आणि 3 षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 वर 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम जयदुर्गा टिमगरपाडा बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सरवलीपाडाच्या विरोधात. चांगलं असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आरके मैदानचं हे दृश्य आपण पाहू शकताय. जे प्रेक्षक प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जोडले गेले असतील त्यांच्या या 3ऱ्या दिवसामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमन दौरा 20-25चा हा महासंग्राम. चौथ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय साईनाथ. यावेळेस ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केली. 1च धावेवर समाधान मानत असताना स्ट्राईक एंडकडून नकारलं गेलं. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 37 या अंकावर धावफलक. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. 1 चेंडूचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय. गोलंदाज साईनाथ पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 1 अतिरिक्त धावाचा भरणा राहिलाय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 38 या अंकावर. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. चौथ्या षटकाचा खेळ 4 षटकांचा सामना म्हटला तर 40पेक्षा जास्त धावा. एक फायटिंग टोटल. यावेळेस अजून एक स्वेअर मारा पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू निघून चालला व्हाईटच्या रूपामध्ये, अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय अतिरिक्तच्या स्वरूपाने पुढे जात असताना 39. 3 विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक लगावला गेलाय. यावेळेस सिंगल धाव कंप्लीट करत असताना आपण पाहतोय सिंगलच्या बढतीनं धावफलक 40 या अंकावर जाऊन पोहोचले. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल.
यावेळेस लिडिंग एज एसटी रक्षक चेंडू खाली विकेट क्रमांक 4 जाईल तंबूच्या आश्रयाला विकेट. न्यू बॅटर आपण पाहतोय बाला नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना ज्या पद्धतीने पाहिलं तर आत्तापर्यंत 3 चेंडू हाताळणी करत असताना गोलंदाजाला सायनातला आपण पाहतोय. या इनिंगच्या पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. भाबाले टीमचा कॅप्टन आणि डुंगे टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्याकरिता कॉम्बॉक्सच्या समोर या. गोलंदाज तयार. सायनाचा पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत. एक धाव तर कंप्लीट केली. एका धावेवर समाधान मानत असताना आपण पाहतोय स्ट्रायकिंग कडून नकारलं गेलं. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 41 या अंकावर. स्ट्रायकिंगला यावेळेस प्रमोद स्ट्राईक आपल्याकडं ठेवली जाते. ज्या पद्धतीने पाहिलं तर अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली. एकच धावेवर समाधान मानलं जात आहे. एके धावेने धावफलक पुढे जात असताना 42 लेग पायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपण फलकावर जोडत आहोत. ज्या पद्धतीने पाहिलं तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंगमधला. आणि या चेंडूवर कशा पद्धतीचं स्ट्रोक आहे, कितीचं टार्गेट मात्र सेट होईल हे समोर आपल्याला या चेंडूवर दिसते. यावेळेस ऑन साईडला बॅकवर्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे आणि एकच धावेवर समाधान मानत असताना आपण बॅटरला पाहतोय. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचले 43. जयदुर्गा टेमकरपाडा टीमने 43 बनवले आहेत. 44 करावे लागतील सरवलीपाडा टीमला विजयाकरिता. तर आपण टॉस करणार आहोत. डुंगे विपक्षात भाबाले. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस करत आहोत. डुंगे विपक्षात भावाले असा मॅचचा टॉस करत आहोत. टॉस केला जातोय भावाळे विपक्षात डुंगे. भावाळे टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय डुंगे टीमला बॅटिंग करण्याकरिता. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. जयदुर्गा टेमकरपाडा टीमने 43 धावा फलकावर लावण्यात यश आले. 44 धावांचं टार्गेट पार करावं लागेल सरवलीपाडा या टीमला. ज्या पद्धतीने पाहिलं तर इनिंगमध्ये आपण पाहिलं तर मोठी धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर संतोषच्या बॅटमधून 12 धावा आल्या. 11चं योगदान प्रमोदचं राहिलं. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर नामदेव हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये अधिक धावा 16 धावा त्याने खर्च केल्या होत्या. संदीपने मात्र दुसऱ्या षटकामध्ये 90 धावा खर्च केल्या. रतनने 11 धावा खर्च केल्या. अंतिम षटक साईनाथ मात्र चांगल्या पद्धतीने षटक हाताळत असताना 7च धावा खर्च केल्या. 43 धावापर्यंत मजल मारता आली जयदुर्गा टेमकरपाडा या टीमला. आता मात्र 44 धावांचा पाठलाग करावा लागेल सरवलीपाडा या टीमला. आज स्पर्धेचा 3रा दिवस. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 20-25 आपण अनुभवत आहे.
सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. सरवलीपाडा टीमचे स्ट्रायकिंगला आपण पाहतोय रवी, तर नॉन स्ट्रायकिंगला दिनेश. ही सलामीची आघाडीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रमोद. पहिले षटक पॉप षटक हाताळण्याकरिता ही जबाबदारी मात्र कर्णधाराने त्याच्या खांद्यावर सोपवली गेली. 44 धावांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सेकंडला आपण पाहतोय रवी सज्ज होताना. पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या सत्राला, दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. तर गोलंदाज प्रमोद. यावेळेस पहिला चेंडू, चांगला स्ट्रोक. चेंडू सरळ निघून चाललाय कव्हर क्षेत्रामधून. पहिल्या चेंडूवर पहिला वार, चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. पहिला बार लाख मोलाचा का म्हटला जातो आणि पहिला चौकार खूप महत्वाचा का असतो हे दाखवत असताना बॅटर आपण पाहतोय रवी. 4 धावाने स्वतःच खातं आणि संघाचं खातं उघडत असताना, खुलं करत असताना गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शॉर्ट थर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानत असताना रवी हा बॅटर धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. पाच धावा पलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. तिसरा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. डाकुऱ्याचा बॅटर यावेळेस दिनेशला आपण पाहतोय. या इनिंग मध्ये पहिल्यांदाच फेस करेल प्रमोद या गोलंदाजाला. चांगलं असं मैदान आपण पाहतोय. आरके मैदान पूर्णपणे ज्या पद्धतीने पाहिलं तर ग्रास आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरनं, मिड ऑफच्या वरनं चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता हा येतोय या षटकातील दुसरा चौकार. चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने पाहिलं तर क्रिकेटच्या बेसिकवर जर फलंदाजी असली तर मात्र चांगले स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि तेच दाखवत असताना हे दोन्ही बॅटर मैदानच्या आतमध्ये रवी आणि दिनेश. मागील स्ट्रोक आपण दिनेशच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार पाहिला. धावसंख्या चौकाराच्या वरतीनं जाऊन पोहोचले 9 अंकावर. चांगली सुरुवात करत असताना आपण पाहतोय
हे दोन्ही बॅटर सरवलीपाडे टीमचे. यावेळेस अजून एक स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न आणि सक्सेस राहिलेत. 2 धावेने धाव फलक पुढे जात असताना आपण पाहतोय. दुहेरी अंकामध्ये 11 अंकावर जात असताना पाहत. 4 चेंडूचा इथं मात्र खेळ समाप्त झालाय. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. 44 धावांचा पाठलाग करत असताना सरवलीपाडा टीम. गोलंदाज प्रमोद. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, अजून एक चेंडू निघून जाईल. पॉइंट आणि कव्हरच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला होता दिनेश बॅटरचा आणि अर्धशतकाची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. त्या पद्धतीने पाहिलं तर हे हंगाम खूप चांगलं राहिले दिनेश बॅटरसाठी. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि दौरा गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, अजून एक चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 19. दमदार सुरुवात ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर रवीच्या बॅटमधून 5 धावा आल्या आणि या षटकामध्ये पाहिलं तर 14 धावा आपल्याला दिनेशच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि परिणाम पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 19 ही धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जोडत असताना हे सलामीवीर आघाडीचे बॅटर. आणि एकंदरीत पाहिलं तर आव्हानाचा पाठलाग जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय तेव्हा पार्टनरशिप ही खूप महत्त्वाची असते. आणि जेव्हा जेव्हा आघाडीचे बॅटर चांगली पार्टनरशिप तयार करत असतात तेव्हा तर विजयाचा जो लक्ष्य असते ते थोडं समीप येतं. तेच कार्य करत असताना आपण दोन्ही बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज बाला नाईकला आपण पाहतोय दुसरे षटक हाताळण्याकरिता. एकंदरीत पहिले षटक खर्चीला राहिले. भरपूर सारा धाव्या पहिल्या षटकामध्ये जमा केल्या बॅटरने, परंतु कमबॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर वार पलटवार सातत्याने आपण क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट विश्वात पाहिले. तो वार पलटवार मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून होईल का? यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू सरळ निघून चाललाय डीप क्षेत्रामधून, पॉइंट क्षेत्रामध्ये निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकारानं करत असताना आपण पाहतो बॅटर रवीच्या बॅटमधून येणार हा दुसरा चौकार. चौकारच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 23-23. काय सुरुवात पाहायला मिळते. 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि फलकावर 23 धावा जोडत असताना हे सलामीर आघाडीचे बॅटर. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चौकारानंच करत असताना यावेळेस बॅटना हाय चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 27 या अंकावर जात असताना कमालीची बॅटिंग करत असताना आपण पाहतोय रवी आणि दिनेश हे आघाडीचे बॅटर. तर मात्र तिसरा चौकार येईल का? चौकाराची अटॅक साजरी केली जाईल का? यावेळेस चांगला चेंडू हाताला गेलाय विकेटच्या वरनं. बाकीचं काम केलं यष्टिकच्या भूमिकेमध्ये. यष्टिक
माध्यमातून पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर 27. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत ह्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर हा पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय आता आपण 27 धाव फलकावर जोडण्यात यश आलंय. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये जातोय. सिंगलच्या वरतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 28. स्ट्रायकिंगला यावेळेस दिनेश सज्ज होताना बाला नाईकच्या विरोधात. आपण पाहतोय 28. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू टाकण्याकरिता बाला नाईक गोलंदाज ट्रॅकवर डाकूर त्याच्या बॅटर समोर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू निघून चाललाय. सी मारेशीच्या बाहेर. हाय तोय दमदार रुबाबदार चौकार. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 32. 32 या अंकावर. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा फलकावर. एकंदरीत आता जर आपण विचार केला तर इथून 13 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज बाला नाईक. यावेळेस डेड बॉलचा इशारा पण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. असे बरेच सारे फनी किस्से आपण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहिलेत. गोलंदाज यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्रपासून दूर राहिलेत. त्यानंतर मात्र 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न सक्सेस होईल का? आणि सक्सेस झालाय. 3 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण आतोय 35. 35 फलकावर लागलेत. 2 षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय. संपन्न झालाय. म्हणजेच 12 चेंडूचा खेळ समाप्त. इथून 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या फक्त 9. कोणाचा गॉगल किंवा चष्मा हा हरवला असेल. जे प्रेक्षक किंवा खेळाडू झाडाखाली बसले असतील आणि त्यांचा गॉगल चष्मा कोणाचा हरवला असेल तर कॉम्बॉक्स मधून येऊन घेऊन जायचं आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दिनेश आणि स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सलामी बॅटर दिनेश पुणे एकदा सज्ज होताना. धन्यवाद. यावेळेस
यावेळेस बॅटरनं स्थिती बदलली होती, त्या कारणास्तव पाहिलं तर वाईट हा नसेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज दिनेश टू दिनेश. यावेळेस चांगला वेग दाखवला गेला. निर्धाव चेंडू अजून एक पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली, गोलंदाजांना आत्मविश्वास देणारे हे चेंडू राहिलेत. आणि जेव्हा आपण पाहतोय की लाईन लेन तुमच्याकडे चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. यावेळेस ऑन द कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 36. विजयाकरिता 8 धाब्यांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 9. गोलंदाज दिनेश रवीच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. रवीचा हा वार, चेंडू सीमारेषा पार. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 40 या अंकावर. आता मात्र 4 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता टीम सरवलीपाडा. यावेळेस ऑन साइडला कन्व्हेन्शन नव्हते. स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतो बॅकवर्डमध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 41. तर मात्र 3 धाब्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका, खेळ खल्लास. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? रॉंग हँडकडे थ्रो झालाय. त्या दरम्यान इथे मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आता मात्र 43. स्कोर लेवल 3 षटकाची समाप्ती झाली. 43 फलकावर आहेत. आता मात्र अंतिम आपण समीकरण पाहिलं तर 6 चेंडू विजयकरिता फक्त 1 धाबेची आवश्यकता. परंतु क्रिकेट विश्वात आपण अनेकदा असं पाहिलंय 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा डिफेंड झाले. ते करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला मेहनत ही खूप महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता. तर गोलंदाजी ट्रॅक बरोबर पाहतोय विजय नाईकला अंतिम षटकाची धुरा जिम्मेदारी ही सोपवली गेली. मात्र विजयला मात्र विजय संपादन करण्यासाठी मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल आणि या 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेंड करावी लागेल. यावेळेस काय घडलंय? पहिल्या चेंडूवर मात्र चेंडू एस्ट्यावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय आणि विकेट क्रमांक पहिला रवीला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आणि म्हटलं जातं ना, धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. आणि हे धाडस मात्र पहिल्या चेंडूवर करत असताना आपण गोलंदाज विजय नाईकला पाहतोय. विकेट मिळवत असताना बॅटरला जावं लागलं. रवी हा आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला जात असताना प्रयत्न करावा लागतात. जिद्द ही तुमच्या मनात सातत्याने मैदानाच्या आतमध्ये करावी लागते आणि तेच प्रयत्न आपण पाहतोय या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर न्यू बॅटर आपण पाहतोय नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखवत होत असताना आता मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. समीकरण जरूर फळकाबोल साधं सोपं दिसतंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये कुठलंही समीकरण साधं आणि सोपं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर करावं लागतो. यावेळेस ऑन साइडला चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय विजयाचा चौकार. अभिनंदन सरवलीपाडा. हार्ड लक टू जयदुर्गा टेमगरपाडा. तर पुढील मॅच आपण पाहणार आहोत भावाडी विपक्षा डोंगे.
टॉस जिंकून भावाले टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि डुंगे टीमला